काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील। आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यूपीव्हीसी फर्निचर। आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्हीसी दरवाजा, किचन ट्रॉली, कुकरी बॉक्स, ऑलड्रॉप, टीव्ही कॅबिनेट, ऑफिस काउंटर, ऑल पॅनलिंग, पीव्हीसी सीलिंग, ड्रेसिंग टेबल, ऑफिस पार्टिशन, सोफा सेट, बेड, देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय यूपीव्हीसी फर्निचर घेऊन आले आहेत। ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी। वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही। चला तर मग विचार कोणता करताय, आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्हीसी फर्निचर शॉपला भेट द्या। आमचा पत्ता शॉप नंबर 5 तळमजला, कलेश्वर कॉर्नर, होंडा शोरूम नजीक, कलमट, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा। आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.kakaprofile.com या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी 9420206340 किंवा 9256566256 किंवा 9588487928 या संपर्क क्रमांकावर संपर्क करा। राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोण कोणाचा कायमचा मित्रही नसतो, हे त्रिवार सत्य आहे। राजकारणाचे हे वैशिष्ट्य आहे। राजकारणातील मित्र असलेले कधी शत्रू बनतील आणि शत्रू असलेले कधी मित्र होतील हे सांगता येत नाही। निवडणुकीच्या निकालाप्रमाणे याचाही आपण अंदाज बांधू शकत नाही। कालपर्यंत एकमेकांविरुद्ध मौखिक युद्ध लढवणारे उभाठा शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकर आणि आपला जुना मित्र म्हणून सांभाळून घेणारे भाजपचे उमेदवार नितेश राणे एकाच मंचावर आणल्याने सर्वांच्या नजरा उंचावल्या। मात्र निमित्त होते कुणकेश्वर येथील आयोजित रापण महोत्सवाचे। 10 नोव्हेंबर रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी दोन्ही मातब्बर उमेदवारांनी एकाच वेळी कार्यक्रमस्थळी भेट दिली, यामुळे सगळ्यांच्या नजरा उंचावल्या होत्या। मात्र यामध्ये काहीसा हास्य पिकला। आमदार नितेश राणे यांनी थेट संदेश पारकर यांना शुभेच्छाही दिल्या, त्यामुळे आणखीन चर्चा होऊ लागल्या। सर्वप्रथम शब्द सुमनानी या दोन्ही सेलिब्रिटींचं मी स्वागत करतोय। आज आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत कणकवली देवगड मतदारसंघाचे भावी आमदार संदेशजी पारकर साहेब। संदेशजी पारकर साहेबांसाठी टाळ्या वाजूया। आणि त्याचबरोबर या आमच्या रापण महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत भावी पालकमंत्री नितेशजी राणे साहेब। या दोन्ही मान्यवरांसाठी जोरदार टाळ्यांचा खणखणीत गजर करूया। आणि मी विनंती करतोय, आता हे दोन्ही मान्यवर एकत्र आले, आता मोठा प्रश्न सन्मान कसा करायचा आणि कोणाचा करायचा। तर जे मान्यवर पहिल्यांदा गेटवर आले त्या मान्यवरांचा आपण प्रथम सन्मान करत आहोत। मी विनंती करतो आदरणीय नितेशजी राणे साहेब यांना टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देऊया। जोरदार टाळ्या या आमच्या दोन्ही उमेदवारांना। सिंधुदुर्गच्या विकासासाठी कधीतरी हे दोघे जण एकत्र हातात हात घालून होते। आज रापण महोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ही जोडी एकत्र पाहायला मिळते। सिंधुदुर्गच्या विकासासाठी कुणकेश्वराने या आमच्या दोघांनी वीरांना उदंड आयुर आरोग्य देवो, यश देवो ही कुणकेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय। आणि आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतोय आदरणीय आमदार नितेशजी राणे साहेब यांना। मला वाटलं तू ते पुत्री करायला लावणार हे उगाच भाषण करायला लावलं। खरंच मोठा राजकारणी आहे, त्याला आमदारांनी पालकमंत्री करून टाकले। रापण महोत्सव समिती कुणकेश्वर कातवणच्या वतीने गतवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दुसऱ्या वर्षासाठी रापण महोत्सवाचं आयोजन केलंय। आणि या रापण महोत्सवाला शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय आमदार नितेशजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। पारंपरिक रापण महोत्सव समिती कुणकेश्वर कातवणच्या वतीने आदरणीय नितेशजी संदेशजी पारकर यांच्यासाठी टाळ्यांचा गजर करूया। बाजारपेठ मित्रमंडळ कणकवलीच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींची मानदियाळी ज्यांनी कणकवलीमध्ये आणली आणि त्या कणकवलीच्या सेलिब्रिटींच्या मानदियाळीच्या माध्यमातून अनेकांना आपण आपल्या सिंधुभूमीवर पाहिलं। ते संदेशजी पारकर आणि नितेशजी राणे साहेब कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की हे दोन खंदे वीर, हे दोन खंदे उमेदवार एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतील। पण ही ताकद आहे रापण महोत्सवाची आणि ही ताकद आहे आमच्या रापणीची।
ज्या दर्यावरती मच्छीमार बांधवांनी गेले अनेक वर्ष ही रापणीची परंपरा जिवंत ठेवली, त्या मच्छीमार बांधवांनी हे करून दाखवलं. या 2 खंडेवीरांना आणि 2 उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणून दाखवलं. मित्रांनो, हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे दशावताराचा आणि दशावतारात प्रत्येकाचा राजा. कणकवली, देवगड, वैभववाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे जुने मित्र संदेश पारकरजी, उपस्थित असलेले आमचे एकनाथ तेलीजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज रापण महोत्सवाला उपस्थित राहून मला मनापासून समाधान वाटतोय. जेव्हा आमच्या एकनाथ तेलीजीने आणि सगळ्या लोकांनी हा रापण महोत्सव सुरू केला पूर्ण समितीने, तेव्हा मला मुळातच ती संकल्पना अतिशय आवडली आणि आपल्या देवगडमध्ये अशा पद्धतीची नवीन संकल्पना राबवली जाते याबद्दल या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मला माझ्या या सर्व सहकाऱ्यांवर मनापासून त्यांचा अभिमान वाटतो. अशा पद्धतीच्या संकल्पना फार क्वचितच होतात, जिथे रापण महोत्सवाच्या निमित्ताने आपण आपली संस्कृती, खाद्य संस्कृती आणि एकंदरीत आपण आपल्या कुटुंबावर काही क्षण जेव्हा आनंदाचे घालू शकतो, तेव्हा निश्चित पद्धतीने एक वेगळं कौतुक करण्यासारखा हा कार्यक्रम आहे. आणि यावर्षी तर त्यांनी कृषी महोत्सव पण याला जोडून दिलेला आहे. तसं मला ती संकल्पना काय आवडली नाही. मी त्यांना सांगितलं होतं की बाबा रापण महोत्सव करत असाल तर त्याच्यावरच लक्ष द्या, नाही तर हळूहळू पुरं बीज भरून टाकाल. आणि म्हणून रापण महोत्सव ही जी संकल्पना आहे ती मी आयोजकांना सांगेन ही आपण अजून मोठी करायला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये अन्य जिल्ह्यामध्ये पण ह्याची चर्चा झाली पाहिजे. लोकांना काहीतरी वेगळं अनुभवायला भेटतं, काहीतरी वेगळं पाहायला मिळतं आणि त्यामुळे आपल्या या भागाचं पर्यटन, रोजगार या सगळ्या गोष्टीमध्ये निश्चित पद्धतीने भर पडेल. म्हणून ह्या रापण महोत्सवाच्या निमित्ताने मी माझ्या सगळ्याच आयोजक मान्यवरांना, सहकाऱ्यांना मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो की हे जे पूर्ण वातावरण पाहिल्यानंतर हा रापण महोत्सव किती यशस्वी झालेला आहे हे डोळ्यात समोर बघितल्यानंतरच आपल्याला अनुभवायला भेटतं. जे काही मंचावर असलेले कलाकार होते ते एवढा आनंदाचा क्षण देत होते आणि आम्हालाही दोघांनाही धावपळीच्या ह्या पूर्ण काळामध्ये तुम्ही लोकांनी काहीतरी वेगळे क्षण अनुभवायला भेटले. नाहीतर हे आणि मी कुठे एक दुसऱ्याला बघून हसणार होतो, तर कशाला हसायचं. 20 तारखेला एक दुसऱ्याकडे बघितलं, हसू आलं तरी पण हसायचं नाही, असा आमचा कार्यक्रम असतो. पण तरी तुमच्या सगळ्यांच्या ह्या रापण महोत्सवाच्या ह्या पूर्ण वातावरणामध्ये आम्हाला दोघांनाही काही आनंदाचे क्षण, शांततेचे क्षण अनुभवायला भेटले. यासाठी मी तुमच्या मनापासून आभार मानतो. मी माझ्या सर्व देवगडकरांना आणि सिंधुदुर्गाच्या कानकोपऱ्यातून खरं म्हटलं तर लोक इथे आलेले आहेत, त्यांना सगळ्या जणांना मी आवर्जून सांगेन की याचा जास्तीत जास्त आनंद घ्या. हे आमच्या स्टॉलवर जे असंख्य बचत गट आहेत, स्थानिक बचत गट आहेत, त्यांच्याही खिशाला हातभार लावा. आज काल थोडी कमी गर्दी होती, आज रविवारच्या निमित्ताने जास्त गर्दी झाली आहे. पण रापण महोत्सव उद्याही आहे, म्हणजे उद्याही जास्तीत जास्त वेळ काढून आमच्या या जास्तीत जास्त स्टॉलकडे या आणि आमच्या इथे व्यवसायाला आणि रोजगाराला हातभार लावा. परत एकदा रापण महोत्सवाच्या निमित्ताने मी आपण सगळ्या आयोजकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मयूर ठाकूर, संवाद महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग.